शांत हो बाळा आता. हे बघ, काय झालंय हे मी तुला नाही विचारणार. तू चुकीचं वागणार नाहीस याची खात्री आहे मला. अति विचाराने पण ना प्रश्न कठीण होऊन जातो. तेव्हा डोक्यातले सगळे विचार काढून टाक आणि शांत हो. थंड सरबत घे म्हणजे बरं वाटेल तुला. घे. आदित्य फार चांगला मुलगा आहे ग. सगळे चांगलेच आहेत ग आई. मीच काही ती वाईट आहे फक्त. मी अदूसाठी थांबले नाही ही माझी चूक. आदित्यशी लग्न करूनही मी अशी वागतेय ही पण माझीच चूक आहे. म्हणून तर अशी अस्वस्थ आहे मी. अगं इतका चांगला नवरा आहे. सासरची माणसं पण इतकी चांगली आहेत. का सुख बोचतंय तुला? अगं आपली लेक सासरी सुखात आहे की नाही हे कळण्यासाठी आईची काय तडफड होते ना, हे तुला तू आई झाल्याशिवाय नाही कळणार. कदाचित. पण आता तुम्ही माझ्या सुखाची काळजी नकाच करू. अगं मेघना, अगं ऐक. मेघना, काय इतकं वेळ लावलायस मला? तुझं गोड दिसणं, तुझा खरेपणा, साधेपणा, आणि एक दिवस जाणारेस निघून त्याच्याकडे. स्वप्नातही तोच दिसतो तुला. बट आय विल ऑनर माय वर्ड. तुझ्यात आणि तुझ्या प्रेमात कधीच अडथळा नाही होणार मी. आणि तरीही तो तुझ्या स्वप्नात आला म्हणून रागावलो मी तुझ्यावर. बट आय विल से सॉरी. हाय. हाय. झाली सगळी लेक्चर्स? हो. खाल्लंस काही? सकाळी नाश्त्याची प्लेट जशीच्या तशी होती. मी रागावलो म्हणून ना? हल्ली खूपच वेड्यासारखा वागतोय ना मी. सारखा हर्ट करतोय मी तुला. आय एम रिअली सॉरी मेघना. दोस्ती में नो सॉरी, नो थँक यू. असं तूच म्हणाला होतास ना. पण हल्ली आपण खूप वेळा एकमेकांना सॉरी म्हणतोय. आपल्यातली मैत्री संपली आहे का आदित्य? मैत्री संपून प्रेम सुरू झालं मेघना. पण ते कधीच नाही सांगणार मी तुला. कारण ताई, आज निरंजन वगैरे तू लावलंस? चालेल ना हो? चालेल ना. काय चालेलच. देव सगळ्यांचाच असतो की नाही. आणि तुला सांगू का,
आपल्याकडे असं काही नसतं. म्हणजे ज्याला वाटतं तो पूजा करतो, ज्याला वाटतं तो निरंजन लावतो, चालतं. खरंच किती बरं वाटतं ना हो. ए मेघना, एक काम करशील का प्लीज? सांगा ना ताई. माई ना आतमध्ये स्तोत्र म्हणतायत. हा. प्लीज जरा त्यांच्या रूम मध्ये लावून उदबत्त्या लावशील? पण मग आता जाऊ? अगं चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना डिस्टर्ब नाही होणार. हळूच जाऊन लाव. ठीक आहे चालेल लावते. मेघना, ये अगं, झालंय माझं. तुमच्या मठीत आलं की नेहमी प्रसन्न वाटतं. हो ना. मग कधी आलीस तू? अरे मग असेच आले. आणि तुम्ही आणि विजय ते जेव्हा आपापल्या खोलीत होतात तेव्हा देवासमोर आज निरंजन आणि उदबत्ती मीच लावली. अरे वा. म्हणजे चालेल ना मी लावलेली? अगं चालेल ना म्हणून काय विचारतेस वेडाबाई? हे तुझंच घर आहे ना. मग अगं आता आता डोळ्यात पाणी कशाला आलंय? आई, मला खूप विचित्र स्वप्न पडलं हो. अगो बाई, काय? मी आणि आदित्य शेवटी मी ओरडले, दूर जाऊ नकोस. माई असं नाही ना होणार हो. अगं असं कसं होईल? आदित्य असं नाहीच आहे मुळे. आदित्यने एखाद्याला आपलं म्हटलं ना की म्हटलं, मग त्याच्या सुखासाठी आकाश पाताळ एक करेल तो. आणि जेव्हा उठलीस तेव्हा होता ना तुझ्याजवळ, हो. मग झालं तर. अगं आपल्या सुप्त मनात जे चालू असतं ना तेच आपल्याला स्वप्नात दिसत असतं. तू काळजी करू नकोस बाळा. अगं ऍक्सिडेंटमुळे एकाच खोलीत बसून आहे ना, म्हणून वैतागलाय, चिडचिड होते त्याची. आणि मग ही चिडचिड कुणावर काढणार तो? तुझ्यावरच काढणार ना. तू हक्काची आहेस ना त्याच्या. मग आणि स्वप्न ते स्वप्नच असतं बाळा. पण माई ते असं म्हणतात ना की पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणून. चल, काहीतरी अशा वेड्या कल्पना नसतात का ठेवायच्या मनात. असं काही होणार नाही, कळलं ना. तो सारखा तुझ्या अंगावर ओरडतो, चिडतो म्हणून तुला हे स्वप्न पडलंय. काही नाही, चांगला जाऊन त्याचा कान पिरगायते मी आता. नाही माई, माई नको नको, त्याने नाही काही केलंय. लगेच अगदी की इतकी बाजू गेला नको आहे नवऱ्याची. नाही बोलत हो काही त्याला. पण मेघना, तू अजिबात घाबरू नकोस बाळ. हे जे आपल्या गळ्यात काळे मणी असतात ना, ते काय उगीच नसतात. ते तुमची ताटातूट होऊच देणार नाहीत कधी, अगदी स्वप्नात सुद्धा.
मेघना, तुझं पेंटिंग खाली पडलं होतं. माझं तुझं म्हणजे तुझ्या ताब्यात असलेलं. घे, नीट ठेव. काय रे, इथे काय येऊन बसलायस? झोप नाही येते? नाही ग बाई, एका ठिकाणी बसून कंटाळा आला. फेऱ्या मारल्या थोड्या आणि शेवटी इथे येऊन बसलो. आणि मेघना झोपली की अभ्यास करते अजून? अभ्यास करते. खूप सिन्सिअर आहे हो पोर. सारखी आपली अभ्यास करत असते. नाही म्हणजे लग्न झाल्यावर, सासरी आल्यावर परीक्षा वगैरे देणं प्रेस्टीज इश्यू असतो, नाही का? अरे हो, अजून एक गोष्ट सांगायची तुला. वोटर्स लिस्ट मध्ये तिचं नाव आहे की नाही चेक कर एकदा. नाही, मतदान करायला हवं तिनं सुद्धा. हा, मॅरेज रजिस्ट्रेशन झालंय, पण इकडच्या यादीत तिचं नाव बघावं लागेल. तेच म्हणते, एकदा जाऊन चेक कर. अजून एक गोष्ट तुझ्याशी बोलायची होती बाळा. बोल ना माई. तुझा पाय बरा झाला, चांगला हिंडता फिरता झालास ना, की दर आठवड्याला तुम्ही दोघं तिच्या माहेरी जात जा. आता हे काय नवीन? तसं नाही रे, एकुलती एक लेक आहे त्यांची. लग्न होऊन सासरी आली, एकटं वाटत असेल ना त्यांना सुद्धा. काळजी वाटत असेल त्यांना तिची. तुला ऑफिस मधून यायला जरा लेट झाला ना की मला काळजी वाटते. तर त्यांचं काय होत असेल तिकडे? इतक्या वर्ष आपल्याकडे राहणारी आपली लाडकी लेक लग्न होऊन सासरी निघून गेल्यावर आई वडिलांना एकटं एकटं वाटतं रे. सारखं सारखं मुलांना पाहावंसं वाटतं, भेटावंसं वाटतं. म्हणून म्हटलं जात जा. आणि ही वेडी घाबरत असते मध्ये मध्ये. आता काय तर म्हणे तिला स्वप्नच पडलं होतं, तू तिच्यापासून दूर चाललायस असं. मी? हो, तू नाही तर कोण दुसरं. वेडा नुसता. नाही म्हणजे मी तिला खूप समजावलं, स्वप्न ते स्वप्नच असतं असंही सांगितलं, पण घाबरले रे. तू जरा धीर दे तिला, बोल जरा तिच्याशी. तू ना हल्ली सारखा डाफरत असतोस तिच्यावर. नाही ग माई, मी काही सारवा करू नकोस, कळलं ना? मी बघितलंय सगळं. बोल तिच्याशी जरा, कळतंय का? बोलतो. हळू. हो. ते तिकडच्या तुझ्या माहेरच्या मतदार यादीत तुझं नाव असेल ना, चेक करावं लागेल. अरे हो, आपण माझं नाव इकडच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी काहीच फॉर्मॅलिटीज नाही केल्या. एनिवे, मी यावेळी आईकडे जाऊन मतदान करेन. ते ठीक आहे, पण तरी एकदा चेक करून घेऊया. उगाच प्रॉब्लेम नको. आणि हक्क आहे तो तुझा. नाहीतर तिकडेही नाही आणि इकडेही नाही, असं नको व्हायला, है ना?
आदित्य, हम्म तुझ्याशी थोडं बोलायचं होतं माझ्या स्वप्नाबद्दल. कळलं मला ते. कसं काय? माईकडून समजलं. हे बघ, मला एवढंच सांगायचंय मेघना की जर तुझी इच्छा असेल तर मी कधीच दूर नाही जाणार तुझ्यापासून. आणि जर तुझी इच्छा नसेल तर राहणारही नाही तुझ्यासोबत. मेघनाचं कौतुक वाटतं हो, पण सकाळी लवकर उठून अन्नपूर्णेची पूजा मात्र केली ना तिने. खरं. माई, या माई, अगं रांगोळी काढण्यासाठी फुलं आणली आहेत. कधी काढायची रांगोळी? अगं हळदी कुंकू संध्याकाळी आहे, दुपारची जेवण झाली की काढ. आत्तापासून नको, कोमेजून जातील ना फुलं. अगं माई, पण खूप आणली आहेत फुलं. एक छोटीशी रांगोळी काढते ना दारात, म्हणजे कसं ना मंगल मंगल वाटतं. बर काढ, तुझी एकदाची हौस फिटू दे. नाही, अर्चू म्हणते ते खरं आहे, असं प्रसन्न वाटतं. पण अर्चू, ब्रेकफास्ट झाल्यानंतर. हा, ओके. आणि माई, आमच्यासाठी काय काम आहे? आहेत ना, भरपूर काम आहेत. म्हणजे भरपूर बडबड करायची, प्रसन्न वातावरण ठेवायचं आणि मग करेक्ट. माई, सकाळचं सगळं झालं ना हो? मग मी जाऊन येऊ आता कॉलेजला. बर, ए, कॉलेजमधून घरी कधी येणार आहेस? कॉलेज संपल्यानंतर लगेच येईन ताई. हा. लायब्ररीत जाणार नाही आज. हो मेघना, जरा लवकरच ये, कारण ना गौरीला पहिलं हळदी कुंकू तू व्हायचं असतं ना हो माई. हो तर पहिलं वर्ष आहे ना तुझं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येऊन तुला नटायचंय. हा, आणि देवीला 2 फुलं कमी वाहिली तरी चालतील, पण चालत्या बोलत्या गौरीनी नटायला पाहिजेच. म्हणजे असं अर्चू म्हणत होती. हो का? ए सतीश, काही हा, तुला ना घरातली कामं न करणारी नटमोगरीच मिळायला हवी होती. मग तशीच आहे. म्हणजे तुला माझी किंमत कळली असती, कळलं? पण तरी सुद्धा मी नटणारच आहे. बरं माई, येऊ मी? जेवायच्या वेळेला आलीस ना तर जरा बरं पडेल. नाही म्हणजे नैवेद्य पण दाखवायचंय ना, तूच दाखव. हो माई, येऊ मी आता. हो. अच्छा. सतीश, काय? हे बघ, काय? मेघनासाठी ना, हे बघ, आम्ही ना मेघनासाठी हे सरप्राईज गिफ्ट आणलंय. हे बघ, हे बघ. आदित्य, अरे आदित्यसाठी नाही, मेघनासाठी. अगं आदित्य आलाय असं म्हणायचंय मला. काय? काय आदित्य, काय म्हणतोस? अय्या, हा कधी आला? अरे पण मेघनासाठी आणलंय ना आदित्य, आणि सांगणार नाही हो ना आदित्य? नाही ना सांगणार? सांगणार हा? नाही. सतीश, म्हणजे सांगणार ना? हा नाही ग, आदित्य, नाही ग बावळट, तो काही सांगणार नाही. काय मुळात त्यालाच कळलंय की नाही ही शंका आहे मला. तूही तंद्री बहादर आहे तुझ्यासारखा. सतीश, बघ. आदू, तू इथे थांबतोस? मी सरांना भेटून होते. किरण प्लीज लवकर ये, मला इथे जास्त वेळ नाही थांबायचा. हो, आलो. कितीही ठरवलं तिच्याशिवाय जगायचं तरीही मन तिच्याच आठवणीकडे धावतंय. कधी कधी वाटतं की मध्ये काही घडलंच नाहीये. नेहमीप्रमाणे मी खूप दिवसांची भटकंती करून परत आलोय कॉलेजला, आणि कोणत्याही क्षणी समोरून मेघना येईल धावत हसत, मला खूप दिवस गायब असल्याबद्दल ओरडत.